मित्रांनो, महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते आणि संत वारकरी संप्रदायातून येतात आणि दरवर्षी एकादशीच्या दिवशीने महाराष्ट्रातील लोक पंढरपूरला भेट देतात पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी। पण मित्रांनो, पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराचं रूप आता पालटणार आहे। 750 वर्ष अगोदर जसं मंदिर होतं तसंच मंदिराला आता तयार केलं जात आहे। या मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे। मंदिरावर करण्यात आलेलं रंगकाम काढून टाकण्यात आलेलं आहे, त्यामुळे मंदिराचं मूळ दगडी काम समोर आलेला आहे। यामुळे जुनं मंदिर किती सुंदर होतं हे आता आपल्याला अनुभवायला मिळणार आहे। संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम महाराज यांच्या काळात जसं विठ्ठल मंदिर होतं तसंच आता विठ्ठल मंदिराला तयार केलं जात आहे। तुम्ही ह्या फोटो मध्ये बघू शकता की 700 ते 800 वर्ष अगोदर विठ्ठल मंदिराचं रूप असं दिसत होतं आणि मागील काही काळात मंदिराला रंगकाम करून त्याला असं बनवण्यात आलं होतं। पण आता आपल्याला 700 ते 800 वर्षांअगोदरचं जुनं विठ्ठल मंदिर बघायला मिळणार आहे। मंदिरावरचं रंगकाम काढून त्याला पूर्वीसारखं बनवण्यात येत आहे। ज्यावेळेस मंदिराच्या खांबावरचाही रंग काढण्यात आला त्यावेळेस खांबांवर भव्य दिव्य अशा मूर्त्या बघण्यात आल्या। मंदिरांच्या खांबावर, भिंतींवर काही शिल्पेही दिसली। तसंच जुने मंदिर बनवण्यासाठी ज्यांनी आपले योगदान दिले होते त्यांचेही नाव या शिल्पांमध्ये दिसलेत। विठ्ठल मंदिराला पूर्वीचं स्वरूप प्राप्त व्हावं म्हणून पुरातत्व विभाग दिवसरात्र काम करत आहे आणि जवळजवळ हे काम 1.5 ते 2 महिने अजून चालणार आहे। विठ्ठल मंदिराचं काम दिवसरात्र चालू असल्याने तुम्हाला फक्त सकाळचे 6 ते सकाळचे 10 पर्यंत म्हणजे 4 तास विठ्ठलाचे मुखदर्शन करायला मिळणार आहेत आणि काहीच महिन्यात विठ्ठल मंदिराचे पूर्ण स्वरूप बदलून आपल्याला 700-800 वर्ष अगोदरचे जुने विठ्ठल मंदिर बघायला मिळणार आहे। जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा आपल्या परिवारात, मित्रांमध्ये। आणि जर का तुम्ही विठ्ठलाचे भक्त असाल तर कमेंट मध्ये रामकृष्ण हरी असं नक्की लिहा।